आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीतील प्रवेश, स्मार्ट शेती, दुरून शेतीचे तंत्रज्ञान साधने, त्यामध्ये ड्रोन, स्मार्ट सेन्सर्स, हे सेन्सर्स सॅटेलाइट तंत्रज्ञान, सॅटेलाइट प्रतिमांच्या ऑटोमेशन यंत्राच्या साहाय्याने जमिनीची दुरून शेतीचे फायदे, कार्यक्षमता आणि वाचलेली वेळ आणि श्रम. दुरून शेतीमुळे पाणी आणि खते यांचे नियोजन, नियंत्रण आणि निरीक्षण. दुरून शेतीचे आव्हाने, तंत्रज्ञान साक्षरता, शेतकऱ्यांना यात डेटा, गोपनीयता आणि सुरक्षितता आणि भविष्यातील शक्यता. दुरून शेती हे शेती आधुनिक तंत्रज्ञान, दुरून शेती होऊ शकते का, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ही माहिती जर आपणास आवडली किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीतील प्रवेश. शेती ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंपरागत शेतीत मोठ्या प्रमाणात मानवी श्रम लागतात आणि त्यासाठी शारीरिक उपस्थिती आवश्यक असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. दुरून शेती करण्याच्या संकल्पनेत तंत्रज्ञानाने कसा सहभाग घेतला आहे हे आपण आज व्यवस्थित समजून घेणार आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीतील प्रवेश. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीत नवे मार्ग आणि साधने उपलब्ध झाली आहेत. यामध्ये ड्रोन, स्मार्टफोन, सेन्सर्स, सॅटेलाइट्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या साधनांचा समावेश आहे. हे सर्व साधने शेतीच्या प्रक्रियेत सहज वापरता येतात आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवता येते. स्मार्ट शेती. स्मार्ट शेती म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेली बुद्धिमान शेती. यामध्ये सेन्सर्स, GPS आणि डाटा अनालिसिसचा वापर करून पिकांचे व्यवस्थापन करता येते. यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे व्यवस्थापन, खतांचा वापर आणि कीटकनाशकांचे नियमन अधिक प्रभावी पद्धतीने करता येते. दुरून शेतीचे तंत्रज्ञान. दुरून शेती म्हणजे काय? दुरून शेती म्हणजे शेतकऱ्याने स्वतः शेतीत उपस्थित न राहता शेतीची संपूर्ण प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या मदतीने संचालित करणे. यामध्ये ड्रोन, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि स्मार्टफोनच्या साहाय्याने शेतीचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करता येते. मुख्य तंत्रज्ञान साधने, त्यामध्ये ड्रोनचा वापर पिकांच्या आरोग्याचे निरीक्षण, कीटकनाशकांची फवारणी आणि जमिनीच्या नाशकांसाठी केला जातो. स्मार्ट सेन्सर्स. हे सेन्सर्स पिकांची स्थिती, मातीतील पोषण आणि हवामानाच्या बदलावर लक्ष ठेवतात. या माहितीच्या आधारे शेतकरी दुरूनच योग्य निर्णय घेऊ शकतो. सॅटेलाइट तंत्रज्ञान. सॅटेलाइट प्रतिमांच्या माध्यमातून शेतातल्या पिकांची स्थिती आणि त्यांच्या विकासाचे विश्लेषण करता येते. यामुळे कोणत्याही ठिकाणावरून शेतकरी आपल्या शेतीचे संपूर्णपणे निरीक्षण करू शकतो. ऑटोमेशन. यंत्राच्या साहाय्याने जमिनीची नांगरणी, पेरणी आणि कापणी यासारखे कामे ऑटोमेशनच्या मदतीने करता येतात. दुरून शेतीचे फायदे, कार्यक्षमता आणि उत्पादकता. दुरून शेतीमुळे कार्यक्षमता आणि उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढवता येते. शेतकऱ्यांना त्वरित आणि अचूक निर्णय घेता येतात. यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारली जाते आणि उत्पादन वाढवता येते. वाचलेली वेळ आणि श्रम. दुरून शेतीमुळे शेतकऱ्यांना शारीरिक श्रम कमी करावे लागतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतील अनेक कामे आपोआप होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि ते अधिक लाभदायक कामांमध्ये
लक्ष केंद्रित करू शकतात. पाणी आणि खते यांचे नियोजन. दुरून शेतीत तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणी आणि खते यांचे व्यवस्थापन अधिक योग्य प्रकारे करता येते. यामुळे पाण्याचा वापर कमी होतो आणि जमिनीचे पोषण संतुलित राहते. याचा परिणाम म्हणून शेतीत लागवडीचे परिणामकारकता वाढते. नियंत्रण आणि निरीक्षण. दुरून शेतीमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे पूर्ण नियंत्रण ठेवता येते. सेन्सर्स, ड्रोन आणि सॅटेलाइट प्रतिमा यासारख्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना शेतीतील पिकांची आरोग्य, मातीची गुणवत्ता आणि हवामानाच्या स्थितीबद्दल माहिती मिळते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेऊन उत्पादन वाढवता येते. दुरून शेतीचे आव्हाने. आर्थिक गुंतवणूक. दुरून शेती करण्यासाठी योग्य आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आवश्यक आहे. उच्च तंत्रज्ञानाचे उपकरणे जसे सेन्सर्स, ड्रोन आणि ऑटोमेशन यंत्रांची किमती खूप जास्त असते. त्यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना ही तंत्रज्ञान साधने घेणे कठीण होऊ शकते. तंत्रज्ञान साक्षरता. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी तंत्रज्ञान साक्षरता आवश्यक आहे. ग्रामीण भागात तंत्रज्ञान साक्षरतेचा अभाव असल्यामुळे दुरून शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आव्हानात्मक ठरू शकते. डेटा, गोपनीयता आणि सुरक्षितता. दुरून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा तयार होतो. या डेटाच्या सुरक्षिततेबाबत चिंतेची बाब असते. तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगामुळे शेतकऱ्यांच्या डेटाची चोरी किंवा गैरवापर होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या शेती व्यवसायालाही धोका निर्माण होऊ शकतो. निष्कर्ष आणि भविष्यातील शक्यता. दुरून शेती हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीत मोठे बदल घडवून आणणारी एक नवी दिशा आहे. भविष्यात तंत्रज्ञानाच्या अधिक साधने आणि उपाययोजना विकसित होतील, ज्यामुळे दुरून शेती अधिक सुलभ आणि परिणामकारक होईल. नवीन संधी. दुरून शेतीमुळे नवीन रोजगार आणि व्यवसाय संधी निर्माण होतील. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना योग्य उत्पादनांची विक्री, व्यवस्थापन आणि बाजारपेठापर्यंत पोहोचण्याच्या अधिक संधी मिळतील. दुरून शेतीची संकल्पना अद्याप प्रारंभिक टप्प्यात असली तरी ती शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले उत्पन्न वाढवावे आणि शेतीच्या उत्पादन क्षमतेत सुधारणा करावी. परंतु यासाठी तंत्रज्ञानाची साक्षरता आणि आर्थिक साधनांची उपलब्धता याची आवश्यकता आहे. दुरून शेती ही शेती क्षेत्रातील एक क्रांतिकारी बदल ठरू शकते, जर ती योग्य मार्गदर्शन आणि योग्य तंत्रज्ञान साधनांच्या साहाय्याने केली गेली तर भविष्यातील शेती अधिक तंत्रज्ञान आधारित असेल आणि त्यातून शेतीच्या प्रक्रियेत अधिक परिणामकारकता आणि कार्यक्षमता ही नक्कीच येईल.